पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। मुठे समितीच्या अहवालातील निरीक्षण आता समोर आलंय। दस्त नोंदणी करताना जागेचा ऑनलाईन उतारा पाहिला नाही, बंद झालेला जुना 7/12 दस्तला जोडण्यात आला। यासह उद्योग संचालनालयाचे पात्रता प्रमाणपत्र नसल्याचंही समोर आलंय। उद्योग संचालनालयाचे हे पात्रता प्रमाणपत्र नसताना मुद्रांक शुल्क कमी करून दस्त नोंदणी केली गेली। जुन्या 7/12वर खरेदी करण्यात आल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय। मुठे समितीचा हा अहवाल विभागीय आयुक्तांना आता सादर करण्यात आलाय आणि त्यामधल्या या सगळ्या गोष्टी आता समोर आल्यात। अधिकची माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, सविस्तर सांगा, काय नेमकं या अहवालातून समोर आलंय? सहनोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती। या संपूर्ण मुंढवा जमीन गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी 7 दिवसात या समितीला अहवाल देणं बंधनकारक होतं आणि त्यामुळे 2 दिवसांपूर्वीच मुठे समितीचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर झालेला आहे। मात्र या अहवालातील काही महत्त्वपूर्ण निरीक्षणं आता समोर आलेली आहेत, ज्यामध्ये जुन्या 7/12 उतार्यावरती या मुंढवा जमिनीचं जे काही खरेदी खत आहे ते करण्यात आलेलं आहे। जो ऑनलाईन उतारा आहे, कारण सध्या ऑनलाईन उतार्यावरती खरेदी केली जातात, तो ऑनलाईन उतारा बघितला गेला नाहीये। जुन्या 7/12 उतारावरती खरेदी खत करणं हा म्हणजे अतिशय सरकारची दिशाभूल करणं, अशा पद्धतीचं हे खरेदी खत करण्यात आलेलं आहे। त्यासोबतच मुद्रांक शुल्क कमी करण्यासाठी अॅमिडियन कंपनीकडून जे उद्योग विभागाला एक पत्र पाठवण्यात आलं होतं, ज्यामध्ये IT कंपनी आम्हाला त्या जागेवरती स्थापित करायची। नक्कीच, धन्यवाद योगेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।